आत्मवंदन सगळ्यांना खूप हृदयापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या सत्रामध्ये. महाअवतार बाबाजी आणि पितामह पत्रीजी यांच्या ऊर्जेला प्रणाम करून त्यांच्या चेतनेला आपण या सत्रामध्ये बोलून आजचं आपलं सत्र सुरुवात करू. आज आपलं 6व्या आठवड्याचं शेवटचं सत्र आहे. सत्यासहित क्षमा करणे ह्या आपल्या अभ्यासामध्ये आपण आहोत. युनिफेडच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये आपण अनेक सत्य आपल्या समोर येतील. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेकदा आपल्याला असं वाटतं की मी अध्यात्माच्या मार्गावर असताना, मी रोज ध्यान करत असताना, जास्तीत जास्त चांगल्या विचारांमध्ये, गुणांमध्ये स्वतःला ठेवताना, एका चांगल्या व्हायब्रेशन्स मध्ये स्वतःला ठेवताना नकळतपणे काही लोक आपल्यापासून सुटतात. असं जर कोणाच्या बाबतीत होत असेल तर लक्षात घ्या, जितकं आपण आत जातो तितकं बाहेरचं जग आपल्यापासून असं लांब लांब जाणार आहे. त्यामुळे हे सगळं एक्सपेक्टेड आहे, हे अपेक्षित आहे. असं होतच असं नाहीये, बऱ्याच जणांच्या बाबतीत होतही नाही. कारण ज्या फॅमिलीमध्ये आपण असतो तिथली जर काही लोक ऑलरेडी ध्यानात असतील किंवा या गोष्टी समजून घेत असतील तर ते चान्सेस फार कमी असतात. पण जर आपल्या कुटुंबामध्ये या गोष्टी अजून तितक्या नाहीयेत आणि आपल्याला तो फरक जाणवतोय, अशा वेळी आपल्या आतापर्यंतची जी लोक आपल्या सभोवताली होती आहेत त्यांच्या विचारांमध्ये आपल्या विचारांमध्ये तो फरक येतो. आणि साहजिकच जसं काल आसावरी ताई म्हणत होत्या की काय करायचं ह्याच्यापेक्षा काय करायचं नाही हे समजायला लागलं. विचार काय करावा किंवा कुठल्या विचारांना आपल्या आयुष्यात आणावं ह्याच्यापेक्षा कसा विचार करू नये आणि कुठले विचार आपल्यासाठी चांगले नाहीयेत हे आपल्याला थोडंसं त्याचं ज्ञान वाढलंय. एक अवेअरनेस येतोय आतून. जसं मीराताई म्हणत होत्या की नंबर्स दिसतात, तर हे नंबर्स दिसणं म्हणा किंवा विचारांबाबतीत एक जागं होणं. आपण जे जे ऐकतोय त्या प्रत्येक गोष्टीला आता आपण लक्ष देऊन ऐकतोय. आपल्या आजूबाजूला खिडकीतून बाहेर बघितलं, गॅलरीतून बाहेर बघितलं तर आपण माणसांना सुद्धा आता ऑब्झर्व करतोय. जी माणसं पूर्वीची आता त्यांना त्यांच्याकडे बघताना आपला दृष्टिकोन बदललाय. आता आपण प्रयत्न करतो की आत्मस्तराने त्यांना समजून घ्यावं की एखादा माणूस अनेक वर्ष झाला असा का वागतोय आपल्याशी. ह्याची उत्तरं पण आपण आता शोधायचा प्रयत्न करतो. त्या माणसाला बघितल्यानंतर आपण थोडं बघतो की काय परिस्थिती अशी असेल की हा माणूस असा वागत असेल. ह्याचा भूतकाळ काय असू शकतो, ह्याचे पास्ट लाईफ म्हणतो आपण ज्याला, पूर्वजन्म किंवा हे कशा पद्धतीचे असतील, काय स्वभाव आहे त्या माणसाचा. सोबतच आपण स्वतःलाही बघताना आता वेगळ्या दृष्टीने बघतोय. तर हेच आहे, ह्यालाच म्हणतात की जागं होणं आपल्या आयुष्यामध्ये. अवेकनिंग म्हणतो आपण याला. तर इतके वर्ष आपण ज्या निद्रिस्त अवस्थेत ही कुठलीही परिस्थिती आली की एका प्रकारे आपण रिॲक्ट व्हायचो. एका ठराविक पद्धतीनेच प्रतिक्रिया द्यायचो. आता तो रस्ता आपण थोडा बदलतोय. त्या ठिकाणी थोडं आपण थांबतो आणि ह्यावेळेस ह्याला थोडं दुसऱ्या पद्धतीने बघू असाही विचार एक मनात येतो. कदाचित आपण तसेच वागू जसे सुरुवातीला पूर्वीच्या वेळेस आपण वागायचो, पण तरीही किमान आपण ह्यावेळेस जरासं थांबून विचार तरी करतो. हे मनात आणतो की मी ईश्वरी प्रतिमेत आहे आणि ईश्वराचे गुण माझ्यातही आहेत. आणि स्वतःलाही जेव्हा चूक होते आपल्याकडनं, आपल्याला असं वाटतं की माझ्याकडनं हे असं घडलं, मी असा विचार केला, तर तेव्हा स्वतःलाही आता वेळ देतो. तर हे जे तुम्ही ऐकत असाल ना, सेल्फ लव्ह, सेल्फ केअर जे वाढतंय सगळीकडे सांगतायत, ह्याचं कारण मूळ हेतू ह्याचा असा आहे की माणसं दुसऱ्यांना मदत करण्याच्या नादात, दुसऱ्यांसाठी करण्याच्या नादात स्वतःला मात्र खूप विसरून पण चालली आहेत. आणि स्वतःला जशी विसरून चालली याचा अर्थ माझ्यामध्ये सुद्धा काय सुधारणा करायची गरज आहे. प्रत्येकाने जर आतमध्ये जाऊन आपापल्यावर काम केलं तर घरातले बरेचसे प्रॉब्लेम सुटतात. जी सततची होणारी भांडणं किंवा नाती तुटणं
ह्यामध्ये प्रत्येकाने जर विचार केला की मी पहिलं माझं अनालिसिस करतोय, असं जर आपण करायला लागलो तर कदाचित ते प्रमाण थोडं कमी होईल. म्हणून आता ती वेळ आली की दुसऱ्याला सुधारण्यापेक्षा किंवा दुसऱ्याबद्दल फार विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा. आत्मचिंतन हा शब्द आपण ऐकला असेल. आत्मचिंतन, आत्मपरीक्षण. तर हे त्याच्यासाठीच आहे, की आधी आपण आतमध्ये जाऊन स्वतःच्या गुण-दोषांना बघायला शिकायला पाहिजे. म्हणजे आपल्याला ते मदत करतं आपल्याच जर्नीमध्ये, की मला एकदा जर कळलं, की मी ह्या पद्धतीने प्रत्येकाशी एक प्रकारची प्रतिक्रिया देते, रिएक्ट होते. माझा असे कुठले पॉइंट्स आहेत माझ्या आयुष्यामध्ये, जे मला त्रास देतात. असं कुठलं बोलणं आहे, जे बोलल्या-बोलल्या मला मी एकदम म्हणतो ना दुर्गेच्या अवतारात येते, त्या पद्धतीने. तर आपल्याला कळलं पाहिजे, की असे कुठल्या गोष्टी आहेत, जे मला ते रूप धारण करायला भाग पाडतात. मी अचानकच हातामध्ये शस्त्र घेऊन उभी राहते. जिथं मी एक 10 मिनिटापूर्वी अगदी प्रेमाने माझं हृदय भरलेलं असतं. पण अचानक 10 मिनिटामध्ये असं काय घडलं, की माझ्या हातामध्ये मी तलवार काढून उभी राहिले. तर हा जो फरक आहे 10 मिनिटाचा, या 10 मिनिटामध्ये आपल्याला आपल्याबद्दल खूप गोष्टी कळतील, की कुठल्या गोष्टी वारंवार मला चिडचिड होणं, राग येणं, ह्या गोष्टींमध्ये घेऊन जातात. त्याच्यामध्ये मी काही करू शकते का? अगदीच ती गोष्ट आपला नाईलाज असतो. आपल्याला ते आपलं तसं वागणं आपोआप त्यावेळी बाहेर येतं. त्यावेळी मी असं म्हणू शकत नाही, की तुम्ही साक्षी बना किंवा तुम्ही स्थितप्रज्ञ व्हा किंवा तुम्ही आत्मस्तरावर येऊन विचार करा. कारण प्रॅक्टिकली समोरासमोर जेव्हा आपण असतो त्या माणसासोबत, तेव्हा ते तसं करणं अजिबात सोपं नाहीये. मला पण समजतंय. पण त्यावेळी एकदा बघितलं, दुसऱ्यांदा बघितलं, मग तिसऱ्या वेळी किमान आपण असा विचार करू, की काय करता येईल या सिच्युएशनवर मला? माझा जो अ, जो जर्नी आहे त्याच्यामध्ये मी काय करू शकते? मी हे स्वीकार करू, की हा माणूस जे माझ्याशी वागतोय, ते काहीतरी मला शिकवतोय, की आहे तसं सुरू ठेवायचं? हे प्रत्येकाने आपापल्या विवेक बुद्धी म्हणतो आपण त्याला, आपला उच्च स्व म्हणतो, जो आपल्या आतून सांगत असतो त्यावेळी. त्याला ऐकूनच आपण त्याच्यावर जी काही रिस्पॉन्ड म्हणतो आपण, वागतो, ते करायला शिकलं पाहिजे, जे आपण युनिफाईडच्या दरम्यान शिकतोय. आणि त्यासाठी महत्वाचं आहे ते आपल्या उच्च स्वची घट्टपणे जोडलं जाणं. तर आपण तो काय सांगतो हे समजून घेऊ शकतो. नाहीतर असा जेव्हा प्रसंग येतो, तेव्हा आपण इथं शिकतोय, पण त्या प्रसंगामध्ये उभं राहिल्यावर कळतच नाहीये कसं वागावं. आणि जे तरंग आहेत, त्याचे तरंग अनेक दिवस आपल्या डोक्यामध्ये राहतात. म्हणजे आपण त्या त्रासात विनाकारण जगतोय. मग आपण हे जे शिकतोय, हे ज्ञान घेतोय कशासाठी? त्यासाठी युनिफाईडचा सराव करत असताना सतत आपल्या आत्म्यासोबत राहण्यासाठी, आपल्या उच्च आत्म्यासोबत एकीकृत किंवा एकरूप किंवा युनिफाईड राहण्यासाठी आपण जे रोजचे सराव करतोय, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण त्याचं ऐकणं, तो काय सांगतोय आपल्याला आणि सोबतच पुस्तकं वाचन हे खूप महत्वाचं आहे, की स्वाध्याय करणं, जे आपले पितामहांनी सांगितलंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मदत करतील. तर जरूर ह्या गोष्टी आपल्या आचरणामध्ये, आपल्या रोजच्या आयुष्यात आणा. फार मोठे बदल नाहीयेत हे. अगदी छोटे-छोटे बदल आहेत. एक 15-20 मिनिटं जरी आपण पुस्तक वाचलं किंवा ऐकलं, तुम्हाला YouTubeवर पण त्याचे ऑडिओ बुक मिळतील. वाचणं शक्य नाही तर किमान ऐका तरी. किंवा असं काहीतरी ऐकणं. रोज एक वेळ द्यायची, की मी दिवसातले 30 मिनिटं काहीतरी ऐकेन. फारच अगदी आपण बिझी असू तर 30 मिनिटं ऐकेन. बाकी रात्री आपलं हे होतं. सकाळी आपण थोडा वेळ ध्यानाला बसलो, तर एवढ्या वेळापैकी 1-2 तास असे आपण जर डिव्हाईड केले, तर हे होऊ शकतं. अगदीच आपण रविवार, शनिवार, रविवार जरी ठेवला, पूर्ण आठवडाभर नाही जमलंय, पण शनिवार, रविवारचा जास्तीत जास्त वेळ वाचनाला मी देईन. असं काहीतरी आपलं एक रुटीन बनवा. त्याच्यामुळं आपल्याला एक मदत होते, की भीती वाटत नाही, की माझ्याकडनं काहीच होत नाहीये. हे आतमध्ये पण राहतं आणि जसं आपलं असतं ना, थोड्या-थोड्या वेळाने भूक लागल्यावर आपण जेवतो, खातो, पाणी पितो. तसंच हे पण आहे. ह्याला पण गरज आहे, त्या मनाला सुद्धा शांत करण्यासाठी. त्यामुळे एक मधून-मधून खूप काम जरी असेल ना, तर एक 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. खास करून जे नोकरी करतायत, बाहेर असतात, त्यांनी हे केलंच पाहिजे. कारण आपण ज्या वातावरणात बसलेलो असतो ना, तिथं कधी न कळत असे अनियंत्रित प्रभाव आपल्या औरामध्ये येतायत. आपल्याला कळत पण नाही. अशा वेळी 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन, शांत बसून, आपल्या श्वासांबरोबर आत जाऊन
थोडे दीर्घ श्वास घेत बाबाजींची सत्य आतमध्ये रिपीट करा. मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. आणि कुठले गुण आपल्याला त्या बरोबर त्या ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये गरजेचे आहेत ते म्हणा. मला आत्ता शांतता पाहिजे माझ्या डोक्याला, तर म्हणा डीप ब्रिदिंग करत. हृदयात जात की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे आणि माझा ईश्वर शांती आहे, समाधान आहे, आनंद आहे. माझा ईश्वर सौम्य आहे, आक्रमक नाहीये. ह्या पद्धतीने ही वाक्य तयार करा स्वतःसाठी. ती वाक्य आपण रिपीट करा दिवसभर. जसं जसं तुम्हाला ज्या ज्या प्रसंगात ज्याची गरज आहे, हेच ती ऊर्जा आहे, हेच ते इंधन आहे. कारण आपण म्हणतो ना, जसं की मोबाईल जो चालतो ना, तो सगळ्या गोष्टींवर चालतो. त्याला चार्जर पाहिजे, त्याला सिम कार्ड पाहिजे, त्याला मोबाईलचं जे कव्हर आहे ते पण आपण म्हणजे हे सगळ्या ह्याच्यानी हे सगळं चालतं. तर केवळ शरीर नाही, तर मन, आत्मा, माइंड, बॉडी, सोल ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत, ते सगळं ह्या जर्नीमध्ये आपण पुढे घेऊन जातोय, अपग्रेड करतोय, वरच्या लेवलला घेऊन जातोय. त्यामुळे शरीराची काळजी प्लस किती वेळ आपण आपल्या विचारांच्यासाठी काय करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा एक पूर्ण असा एक प्रवास आपण इथं करत आहोत. तर युनिफाईडचे जे अभ्यास आहेत ते फार अवघड नाहीयेत. अगदी सोपे सोपे आहेत, सहज आहेत. की आभा करणे, त्यानंतर आभावर काम करणे, त्यानंतर आपल्या आत जाऊन ते फील करत म्हणणे, की असे कुठले गुण आहेत जे मला आत्ता पाहिजेत. त्यावेळी मी ईश्वराला बोलवून मी ईश्वराकडून ते स्वतःचे गुण आहेत हे म्हणा. असं म्हणू शकतो आपण, की जसं शिव, महादेव, तर आपण त्याला म्हणतो की शिवची चेतना कशी, कॉन्शियसनेस कशी. शिवा हे कॉन्शियसनेस आहेत असं म्हणतो आपण, की एक चेतना आहे ती. आणि ती काय करते? तर ती सगळ्यापासून एक डिस्ट्रॉय करते. डिस्ट्रक्शनची म्हणतो, लयाची म्हणतो. म्हणजे काय आहे? तर तेच त्याच सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये आपण अडकलोय. मग अशा वेळी जर मला वाटतंय, की मला ह्या गोष्टी माझ्यापासून नकोयत आत्ता, मला ह्याच्यातनं लांब जायचंय, ही अटॅचमेंट माझ्यामध्ये नकोय. तर महादेव कसे होते? निर्मोही होते. त्यांना कशाचा मोह नव्हता. अशा वेळी आपण डोळे बंद करायचं, त्या देवतेला बोलवायचं, की महादेव, देवाधिदेव, भगवंत मला तुम्ही शक्ती द्या, की मी या सगळ्यातून बाहेर पडेल. ह्याचा ह्याचा नाश करा. हे ह्या पद्धतीने आपल्या देवतेला बोलवा. हे सगळे आपल्या आत आहे. पण आपल्याला कुठल्या कारणासाठी आपण ज्या कारणांसाठी या देवतेंची पूजा करतो, ज्या गुणांसाठी, ते सगळे गुण त्यांचे आठवा आणि त्या त्या प्रसंगाला त्यांना बोलवा. त्यांना जागं करा आपल्या आतमध्ये. हेच आहे इनोकेशन. इन्व्होक करणं म्हणजे काय? जागं करणं म्हणजे काय? तर हेच. आणि हे आपण आपल्या उच्च आत्म्याच्या रूपाने सांगू शकतो, की हे उच्च स्व, हे उच्च आत्मा, मला आत्ता महादेवांच्या ऊर्जेशी जोड. जेणेकरून मी ह्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला तोडू शकते. ह्याच्यातनं मला बाहेर यायचंय. हे आपण म्हणू शकतो. गणपती बाप्पा असतील. जसं गणपती बाप्पा हे विघ्न हरतात. कुठलंही संकट आलं की आपण त्यांना बोलवतो. तर म्हणा हे वाक्य, की "हे उच्च आत्मा मला तू गणपती बाप्पांच्या ऊर्जेशी जोड, जेणेकरून हे जे काही संकट माझ्यावर आलंय त्याच्यातून माझी मुक्ती होईल." तर ह्या प्रकारे देवी-देवतांना बोलू आपण. जेव्हा आपल्याला अशी वेळ येते आपल्या आयुष्यामध्ये, जे जे प्रसंग आहेत, त्या त्या प्रसंगामध्ये आपण कुठल्या देवतेला त्याच्याशी जोडतो. देवी असेल, मला प्रेम फील करायची, एखाद्याची मी सेवा करतेय, कुणाची तरी. एखाद्याचं मी काहीतरी काम करतेय. त्यावेळी मला आतून करुणा जागृत नाहीये असं मला वाटतंय. मला वाटतंय की माझ्या मनात तितकं प्रेम नाहीये, करुणा नाहीये. मग आपण कुणाला बोलवू शकतो? आपण कुठल्याही देवीच्या शक्तीच्या रूपाला बोलवू शकतो. पार्वती माता असेल, तुळजाभवानी माता असेल, रेणुका माता असेल, सगळ्या ज्या शक्ती आहेत त्या आईच्या स्वरूपात आहेत. माझ्यातली ती आई जागी झाली पाहिजे. मग मी त्या माणसाला, तो माणूस कुठल्याही नात्याने माझ्या समोर असेल, मी त्याला आईप्रमाणे प्रेम करू शकते. कारण आईचं प्रेम जे असतं, जेव्हा तुम्ही कुठल्याही व्यक्ती आणि आई ह्याच्यामध्ये आपल्याला फरक माहितीये. तर ते प्रेम कसं आहे? निस्वार्थी आहे. त्या बाळाकडून काही अपेक्षा न करणारं असं प्रेम आहे. त्यामुळे जेव्हा मला असं वाटतं, की माझ्याकडे थोडं प्रेम जागृत झालं पाहिजे आता. त्यावेळी आपण कुठल्याही देवीला बोलवा, शक्तीला बोलवा. आणि कसं बोलवायचं ते? आतच जाऊन, हृदयातच जाऊन, "हे माता, माझ्या आतमध्ये ते प्रेम निर्माण होते, जेणेकरून ह्या माणसाची सेवा मी अगदी आईसारखी करेन." की माझ्या मनामध्ये हे कुठेतरी भाव आहेत, की मी कशाला करू? असं होतं ना आपल्याला. मला नाही करावंसं वाटत आहे, मी कशाला करू या माणसाचं? अशा वेळी तो भाव उत्पन्न होण्यासाठी आपण त्या देवीला बोलवू शकतो. आणि त्यावेळी लक्षात ठेवायचं, स्वतःलाही
प्रेम द्यायचं. स्वतःलाही दोष द्यायचा नाही की असं का होतंय माझ्या बाबतीत. जे होतंय ते होतंय. ज्या काही गोष्टी आपल्या ह्या जर्नीमध्ये घडतायत ना, त्या सगळ्या ऍक्सेप्ट करा. कुठेही स्वतःला मी असाच का विचार करते, मी तसाच का, आपण अनालिसिस करायचंय, चिंतन करायचंय, पण दोष द्यायचा नाहीये. ते सुधारायचं कसं हे बघायचं. कारण मी ईश्वराच्या गुणांमध्ये आहे, मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, हे मला आत्ता रिअलायझेशन, माझा तो प्रवास सुरू झालाय. आणि त्या प्रवासामध्ये जेव्हा आपण बसतो, जातो, तेव्हा ते स्थिर व्हायला, त्या प्रवासाला पूर्ण आपलं करून घ्यायला आपल्याला वेळ लागतो. म्हणून स्वतःलाही वेळ द्या. स्वतःच्या आतमध्ये जेव्हा आपण अशा शक्तींना बोलवतो, तेव्हा तुम्हाला तो फरक जाणवेल. तर अशा सगळ्या प्रसंगांमध्ये आपल्याला ह्या देवी देवता आपल्या आतमध्ये मदत करायला खूप तत्पर आहेत. त्यासाठी आपण उच्च आत्म्याला जोडले जातोय. आपला उच्च आत्मा खरं तर सर्व गुण संपन्न आहे. त्याच्याकडे सगळे ईश्वरी गुण आहेत. पण माझी जर कुठली इष्ट देवता आहे, तर ती देवता आपण अशा पद्धतीने बोलवू शकतो आणि तिच्याकडून मदत घेऊ शकतो. तर हे जरूर तुम्ही याचा वापर करा. हे युनिफाईड मध्ये नाही सांगितलंय पहिली तर गोष्ट. हे मी तुम्हाला एक किंवा तुम्ही ऐकलं पण असेल अनेक ठिकाणी, आणि मी फक्त ते कुणाला अशी गरज असेल तर तुम्ही अशा वेळी अशा देवी देवतांना आपल्या आतून कनेक्ट व्हा. एक उदाहरण सांगते. आपल्याच एक मास्टर आहेत, त्यांना थोडंसं आता थोडंसं एक भीती आहे कुठल्या तरी गोष्टीची, काहीतरी घटना घडली आणि त्यामुळे त्यांना थोडी भीती वाटते. आणि त्यामुळे त्या घाबरून त्यांनी मला मेसेज केला होता की मला काही सुचत नाहीये आणि काय करावं. अशा वेळी जेव्हा खूप भीती येते आणि खूप विचार असतात ना, ओव्हर थिंकिंग होते आपलं सतत, तर महाकाली ही शक्ती अशी आहे की जी आपल्याला त्या सगळ्या गोष्टींपासून, भीतीपासून, जी असुरांचा नाश करणारी, आपण जे काल परवा रक्तबीजाचं उदाहरण दिलं होतं, तर ते काली माताच होती ना. तर त्याप्रमाणे असुरांचा नाश करणारी असुरी शक्ती म्हणजे काय, आपल्या आतमध्ये असलेला अंधार. त्यामुळे अशा वेळी तुम्ही नक्कीच महाकालीच्या एनर्जीला जोडले जा. आणि हे तुम्ही डोळे बंद करून त्यावेळी तुम्ही बोलवू शकता तिला. जर तुम्हाला मंत्र माहित असेल तर तो सुद्धा मंत्र उच्चारण तुम्ही करू शकता. तर हे सगळं कशासाठी आहे, आपल्या आतमध्ये ते तत्व जागृत होणं, ज्याला आपण जोडले जाणं, यासाठी आपण हा वापर करावा. फक्त फक्त एवढं लक्षात घ्या की युनिफाईड मध्ये असं काही नाहीये. फक्त युनिफाईड मध्ये आपल्या उच्च आत्मा याबद्दलच सगळं आहे आणि कसं आपण आपल्या विचारांमध्ये सुधारणा करायची. मी हा आपला प्रवास आत्ता सुरू झाला आहे आणि कुणाला अशी गरज असेल तर तुम्ही त्या देवतेशी जोडा. हे मी माझ्याकडून सांगते, युनिफाईड मध्ये दिलेलं नाही. तर आज आपण 6वा आठवडा आपला शेवटचा दिवस आहे सरावाचा. उद्यापासून 7व्या आठवड्याची आपण सुरुवात करतोय. त्यामुळं या आठवड्यामध्ये जे जे आपले सगळे अकाउंट्स आहेत, ज्यांना ज्यांना माफ करायचंय, क्षमा करायचंय, त्याचे सराव सुरू ठेवा. उद्या परवा सुद्धा सुरू ठेवा, जेव्हा आपण 2 दिवस धडा वाचन घेऊ. तर सोमवार आणि मंगळवार बहुतेक 2 दिवस लागतील आपल्याला 7वा धडा संपवायला. ह्या 2 दिवसामध्ये पण सत्यासहित क्षमा करणे आपला हा सराव सुरू ठेवा. रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर, जेव्हा कधी तुम्हाला वेळ आहे, 10 मिनिटं जायचं, एक व्हायचं ईश्वरासोबत, आभा आपली लॉक करायची, उच्च स्वला संकेत मागायचा, सुरक्षा संकेत जो काही तुमचा असेल. नसेल तर केवळ आभा लॉक करणे. त्यानंतर तुम्ही म्हणायचं की अशा सगळ्या लोकांची नावं मला दे, मला सांग उच्च आत्मा, की ज्यांना मी माफ करणं गरजेचं आहे. आणि मग तेव्हा तुम्हाला ते दिसल्यानंतर किंवा ते आठवल्यानंतर तुम्ही हे म्हणा की तुम्ही माझ्या संपूर्णत्वाला बाधा आणू शकत नाही, तुम्ही मला नुकसान पोहोचवू शकत नाही. तरीही हे सगळं मला माहिती, जे आपण काल बोललो की तुम्ही हे केवळ मी सांगते म्हणून करतायत. ही सगळी वाक्य अगदी आतून म्हणा, की तशीच पाहिजेत असं काही नाहीये पुस्तकामध्ये जशी आहेत. पण ती पुस्तकातली म्हणायचीच, प्लस आपल्या मनातून तुम्हाला जे काही जाणवतं, वाटतं ते पण ऍड करा. की मला माहिती की तुम्ही मला हे शिकवायला आलात किंवा असं काही तुम्हाला अजून वाटलं, तुम्ही तर तोच रोल प्ले करतायत जो मी तुम्हाला सांगते माझ्या कथेमध्ये आणि मला मदत करतायत. हे स्वतःचं पण थोडं तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे ते काय होतं, अजून फील होतं तुम्हाला आतून. आणि मग तुम्ही त्यांना सगळ्यांना अगदी हृदयातून प्रेम पाठवा, म्हणत म्हणत की मी तुम्हाला क्षमा करते असं म्हणत.
तर हा सराव पुढचे 2 दिवस पण सुरू ठेवा, म्हणजे 7 दिवसाचं आपलं हे सरावाचं सत्र पूर्ण होईल. हा नीलम, बोलायचंय तुला? बोल. हो हो. मला असं विचारायचं आहे की आता आपण सकाळचं पण ध्यान करतोय, संध्याकाळचं ध्यान करतो आहे, म्हणजे सकाळचं ध्यान तुम्ही घेताय, प्लस हे पण जे हे क्षमा आणि हे हे आम्ही पण घरी 20 मिनिटं करायचंय का रोजच्या रोज? हा म्हणजे आपण युनिफेडचा जो आपला सराव आहे ना, बाबाजींनी पहिल्या धड्यापासूनच सांगितलं की आपण आपलं जे शांततेमध्ये आपण 20 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, फक्त 15 मिनिटाचा अभ्यास आहे, तो आपण सुरू ठेवा. आपण इथं जर घेतला आणि तुम्हाला जर वाटलं नाही या सत्रामध्ये घेतल्यानंतर की एवढं मला बास आहे, तर मग तुम्ही स्वतःचा जो 15-20 मिनिटाचा सराव आहे तो एखाद्या दिवशी नाही केला तर चालेल. पण मला ते का महत्वाचं वाटतं माहिती का, इथं आपण एकत्र बसणं हे तर आहेच आहे, त्याच्यात नो डाऊट की ते काम करतं. पण तुम्ही पण जरासं जेव्हा तुम्ही ध्यान कराल ना, तुमचं सकाळचं ध्यान असेल समजा, त्यावेळेस जरी तुम्ही तो सराव केला तरी सुद्धा ते चालेल. म्हणजे सकाळी आपण जेव्हा ध्यानाला बसतो त्याच वेळी तुम्ही तेव्हाच म्हणलात की उच्च आत्मा मला तू अशा लोकांची नावं दे, किंवा इथून पुढे सुद्धा जो सराव असेल तो तुम्ही ध्यानाच्या वेळी पण करू शकता. म्हणजे ते दोन्ही एकत्र होऊन जाईल. असं काही कंपल्शन नाहीये की केलंच पाहिजे. तुम्हाला जर असं वाटलं की ह्या सत्रामध्ये माझा सराव व्यवस्थित होतोय, मला ते आतमध्ये उतरलंय माझ्या, तर मग त्याची गरज नाहीये. पण तरीही मी सांगेन की सुरुवातीचे काही दिवस तरी साधारण तुम्ही ते सुरू ठेवा. आपला एक 10 मिनिटाचा शांत अवधी, किंवा झोपण्यापूर्वी केलं तर सगळ्यात बेस्ट आहे. कारण ते डायरेक्ट आपल्या आतमध्ये जातं, सबकॉन्शियसला अगदी आत डीप लेवलला जातं आणि मग तुम्ही झोपू शकता लगेच. कारण हे झोपण्यापूर्वी जर 10 मिनिटं जरी दिले ना तरी बास आहे. आणि बाकी सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा तुम्ही युनिफाईडचा हा तुमचा जो सराव आहे तो करू शकता. आपण सकाळचा आनापानासती हे श्वासांवर करतो, पण त्यावेळी सुद्धा शेवटी तुम्ही 5 मिनिटं वगैरे जेव्हा असतात तेव्हा तुम्ही हृदयावर जा. तिथं तुम्ही ती वाक्य पुन्हा म्हणा. तर ते तुम्हाला अजून जास्त फायदेशीर ठरेल. कारण ह्याचं महत्व हेच आहे की रिपीट जितकं कराल, बाबाजींनी सांगितलंय आपल्याला की पुनरावृत्ती. घाई न करता, आपल्याला धडे शिकायची घाई नाहीये. आपल्याला हे आहे की ते आत उतरलं पाहिजे. आणि आत कधी उतरतं, जेव्हा आपण पुन्हा पुन्हा त्या गोष्टी म्हणतो, ऐकतो, वाचतो. ही तिन्ही इंद्रिय आपण वापरतो. त्यामुळे ते जितकं आपण आत घ्यायचंय ना आपल्याला, तर त्याचं आठवण ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण आत्ता आपलं एक 20 मिनिटाचं आपलं सत्र करू, जिथं आपण 6व्या धड्याचा एक सराव घेऊ. आणि उद्यापासून आपण 7व्या धड्याची सुरुवात करू. तर डोळे मिटून आपण शांत ध्यानाच्या अवस्थेमध्ये या. आपल्या स्वतःला सुखासनमध्ये बसवून शरीराला आपल्या मस्तकापासून पायापर्यंत आपलं शरीर अगदी शिथिल आणि सैल, पूर्ण वरून खालपर्यंत रिलॅक्स करा. या क्षणाला आपण आपल्या मनात असणाऱ्या सगळ्या काळजी, चिंता थोड्या वेळासाठी त्यांना विराम देत, मी आता केवळ वर्तमानात आहे आणि पुढच्या काही वेळ केवळ माझ्यासाठी, माझ्या स्वतःच्या ईश्वरी तत्वाला अनुभव करण्यासाठी. आणि या वेळेमध्ये मी आणि माझा ईश्वर केवळ दोनच सत्य आहेत. मी आहे, माझा ईश्वर आहे, आम्ही दोघं एकच आहोत. आणि या एकाच त्याबरोबर पूर्ण वेळ मी राहणार आहे. आपल्या मनामध्ये हा संकल्प घ्या की हे सत्र माझ्या आणि माझ्या सृष्टीच्या हिताचं आहे.
आपले येणारे आणि जाणारे श्वास आता आपल्याला फील होत असतील. माझे श्वास, माझे विचार आणि मी हळूहळू आपल्या श्वासांना घेऊन आपल्या हृदयात या, आपल्या छातीच्या मध्यभागावर. हीच ती वेळ आहे जिथं काही वेळासाठी तरी आपण आपल्या पंचेंद्रियांना बंद करत केवळ आपल्या हृदयाला आत जाऊन अनुभव करतो. आपल्या बंद डोळ्यांनी आपले श्वास हृदयात उतरताना बघा. अंतर्दृष्टीने त्याची जाणीव होऊ दे की माझे श्वास हळूहळू माझ्या छातीच्या मध्यभागावर, डाव्या बाजूवर आणि आता उजव्या भागावर तिन्हीकडे मला फील होत आहेत. अनेक विचारांमधून, बाहेरच्या सगळ्या परिस्थितीतून मी माझं लक्ष माझ्या केंद्रबिंदूवर आणलं. माझ्या संपूर्ण अस्तित्वाचं हे केंद्र आहे. माझ्या छातीचा मध्यभाग. अगदी हृदयात कसं उतरायचं, प्रेम कसं अनुभवायचं, हे सगळं आपल्याला आतूनच कळेल. केवळ आपली दृष्टी, आपले श्वास, आपलं लक्ष एकाग्र करा. आपल्या हृदयामध्ये केंद्रित व्हा. आपलं सगळं अस्तित्व आत्ता आपल्या केंद्रात घेऊन जा आणि म्हणा, मी ईश्वरासोबत एक आहे. माझ्या निर्मात्यासोबत मी एक आहे. मी माझ्या ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. आपल्या छातीच्या मध्यभागी केवळ शांततेचा अनुभव खोलवर उतरत, त्याच्या खोलामध्ये जात, तळाशी जा, हळूहळू जा. जसे आपण समुद्रामध्ये, नदीमध्ये आत उतरत तळाच्या दिशेने जातो, अगदी तसंच आपल्या हृदयाच्या तळाशी आपण स्वतः चेतनेने, श्वासांनी खोलवर उतरतोय. आता आपल्या हृदयाच्या मध्यभागी जी काही भावना आपल्याला जाणवते, जी काही स्पंदना, एक शांतता तळाशी गेल्यानंतर
केवळ आतल्या जगाची शांतता. माझा ईश्वर प्रेमाने भरलेला आहे, करुणेने भरलेला आहे. निस्वार्थी प्रेम, माया, बुद्धी, समाधान, आनंद, उत्साह, परिपूर्णता आहे. मी सुद्धा प्रेम, करुणा, आनंद, उत्साह, परिपूर्णता आहे. मी प्रकाश आहे, ज्ञानाचा प्रकाश. मी समाधान आहे, मी कोमलता आहे, सौम्यता आहे. मी साहस आहे, मी प्रेम आहे स्वतःबद्दलचं. माझ्या प्रवासावर माझं प्रेम आहे, माझ्या अस्तित्वावर माझं प्रेम आहे. माझे गुण आणि दोष या सगळ्यांवर माझं प्रेम आहे. मीच प्रेम आहे. माझ्या आभामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळेजण आता स्वस्थ आहात, निरोगी आहात, प्रेम आहात आणि प्रकाशही आहात. तुम्हा सगळ्यांना ईश्वराच्याच प्रतिमेत बनवलं गेलंय. तुम्हाला आता भीती वाटत नाही. तुम्ही तुमच्या आदर्श स्थानी शांतपणे निघून जा. माझ्या उच्च स्वला मी आग्रह करते की तू ह्या सर्वांना त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. आणि माझा आभा मंडळ, माझा ऑरा, माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी, सर्व गोष्टींसाठी मी पूर्ण बंद करते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी प्रेम आणि प्रकाशाची ऊर्जा पाठवते. आपल्या हृदयातून आपल्या स्वतःला, आपल्या आजूबाजूला, आपल्या घराला, आपला पूर्ण परिसर, शहर, राज्य, सगळीकडे प्रेमाच्या लहरी बाहेर पडतायत. त्या पाठवा, बाहेर पाठवा. आपण सगळेजण प्रेमाचा सोर्स आहोत, एक स्रोत आहोत. आपल्या आत भरपूर प्रेम आहे. आपल्या हृदयामध्ये त्या लहरी बाहेर पडताना अनुभव करा. मी माझ्या स्वतःला प्रेम देते. माझा आत्तापर्यंतचा प्रवास सुखदुःखांनी भरलेला आहे. अनेकदा माझ्या मनात भावना येतात, मी एकटी आहे का? पण आपला उच्च आत्मा सदैव आपल्या सोबत आहे.
स्वतःला प्रेम द्या. आपल्या आत्तापर्यंतच्या प्रवासाला प्रेम द्या. या प्रवासामध्ये आपण जे धाडस दाखवलंय, अंधार असताना सुद्धा प्रकाशात राहिलोय, चांगली कर्म केलीत, चांगले विचार ठेवलेत, ह्यासाठी मी माझ्या स्वतःला खूप प्रेम देते. हे सगळे अनुभव मला स्वीकार आहेत. हे उच्चस्व अशा सगळ्या लोकांना त्यांची नावं तुम्हाला सांग. ह्या प्रवासादरम्यान ज्यांच्याबद्दल माझ्या मनात राग होता, आहे आणि माफ करण्याची गरज आहे, अशी सगळी लोक माझ्या समोर येऊ देत. खोलवर राहा, आतमध्ये बघा कोण दिसतंय. तुम्ही सगळेजण अगदी तेच करत आहात, तेच केलं आहे. जे करण्यास मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही माझ्या अनुमतीशिवाय मला कुठलीही हानी पोचवू शकत नाही, हे मला माहिती आहे. माझ्या पूर्णत्वाचा भंग करू शकत नाहीत, ह्याची मला जाणीव आहे. तरी देखील मी तुम्हाला क्षमा करते, क्षमा करते. आणि माझ्या हृदयातून तुम्हाला प्रेम आणि प्रकाश पाठवते, कारण तुम्ही सुद्धा ईश्वराच्याच प्रतिमेत बनला आहात, जशी मी बनले. ह्याच ऊर्जेमध्ये राहा. हा सराव म्हणजे आतमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी अनुभव करणे. आपलं आतलं जग खूप वेगळं आहे, भावनेने भरलेलं आहे, ईश्वराने भरलेलं आहे. अजून काही वेळासाठी ह्याच ऊर्जेमध्ये राहा, ह्याच जगामध्ये. आपल्या हृदयातून त्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवत राहा. सत्र संपल्यानंतर स्वतःला, सृष्टीला, बाबाजींना, सगळ्यांना प्रेम पाठवा. जे जे आठवेल त्या सगळ्यांना. आणि प्रेम प्रसारित करतच आजचा दिवस संपवा. तुमच्या सगळ्यांना खूप प्रेम आणि प्रकाश. आपण भेटू उद्याच्या सत्रात. खूप धन्यवाद.